नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया ॲपकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ॲपकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर शेअर इन फोकस आफ्टर सेक्युरिंग ₹1283 करोड कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम हिंदुस्तान गेटवे इन गुजरात. तर मित्रांनो, ॲपकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला गुजरातमध्ये हिंदुस्तान गेटवेकडून 1,283 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. चला आता बोलूया GR इन्फ्रा प्रोजेक्ट्सबद्दल. तर मित्रांनो, GR इन्फ्रा प्रोजेक्ट्स सेक्युर्ड्स ऑर्डर फ्रॉम वेस्टर्न रेल्वे वर्थ ₹262.28 करोड. तर मित्रांनो, GR इन्फ्रा प्रोजेक्ट्सला वेस्टर्न रेल्वेकडून 262.28 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड सेक्युर्ड ₹1,311.40 करोड कॉन्ट्रॅक्ट विथ कोल इंडिया फॉर 300 मेगावॅट सोलार प्रोजेक्ट. तर मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडने कोल इंडियासोबत 1,311.40 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट साईन केला आहे. कशासाठी? 300 मेगावॅटच्या सोलार प्रोजेक्टसाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये आपल्याला अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. आणि मित्रांनो, कालसुद्धा KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडला घेऊन एक अपडेट आली होती की KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडने ओडिशा गव्हर्नमेंटसोबत MOU साईन केला आहे रिन्युएबल्स पार्कला डेव्हलप करण्यासाठी ओडिशामध्ये. चला आता बोलूया बजाज फायनान्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडने आपल्या क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 18% इन्क्रीज होऊन 4,308 कोटी रुपये आला आहे. आणि मागल्या फायनान्शियल इयरच्या क्वार्टर 3मध्ये या कंपनीचा नेट प्रॉफिट किती होता, इथे तुम्ही बघू शकता. तो होता 3,638 कोटी रुपये. आणि मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडचा NII म्हणजे नेट इंटरेस्ट इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 23%ने इन्क्रीज होऊन 9,382 कोटी रुपये आला आहे. आणि मागल्या फायनान्शियल इयरच्या क्वार्टर 3मध्ये किती होता, तुम्ही इथे बघू शकता. तो होता 7,655 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला बजाज फायनान्स लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये आज अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया L&T लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, L&T लिमिटेडला ऑर्डर मिळाला आहे ज्याची किंमत आहे 1,000 पासून 2,500 कोटी रुपयांच्या रेंजमध्ये. आणि मित्रांनो, आज L&T लिमिटेडचा रिझल्टसुद्धा आला आहे. आणि मित्रांनो, पुढल्या व्हिडिओमध्ये आपण L&T लिमिटेडचा क्वार्टर 3चा नंबर बघणार आहोत. आणि एवढंच नाही तर L&T लिमिटेडने कुठून या क्वार्टरमध्ये किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे ते पण आपण बघणार आहोत पुढल्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी वोल्टास लिमिटेडने आपल्या क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, मागल्या फायनान्शियल इयरच्या क्वार्टर 3मध्ये याचा नेट प्रॉफिट होता 300 कोटी, जो निगेटिव्ह होता, म्हणजे 30 कोटीच्या लॉसमध्ये होता वोल्टास लिमिटेड मागल्या फायनान्शियल इयरच्या क्वार्टर 3मध्ये. आणि मित्रांनो, या क्वार्टरमध्ये आला आहे नेट प्रॉफिट याचा 132 कोटी रुपयांचा पॉझिटिव्हमध्ये. आणि मित्रांनो, या कंपनीचा म्हणजे वोल्टास लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 18%ने इन्क्रीज होऊन आला आहे 3,105 कोटी रुपये, जो मागल्या फायनान्शियल इयरच्या क्वार्टर 3मध्ये होता 2,626 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट आणि रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. परंतु मित्रांनो,
व्होल्टास लिमिटेड मार्केटच्या इस्टिमेटला बीट करू शकला नाही. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर ब्रोकरेजने सुद्धा व्होल्टास लिमिटेडवर निगेटिव्ह रेटिंग दिली आहे. त्याचमुळे आज व्होल्टास लिमिटेडच्या शेअरमध्ये आपल्याला लोअर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया इन्फो एज इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने 5 फेब्रुवारी 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 5 फेब्रुवारी 2025ला स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकतो. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला इन्फो एज इंडिया लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये सुद्धा एक अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया GRSE आणि अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेडबद्दल. आणि GRSE म्हणजे गार्डन रिच शिपबिल्डर्स इंजिनियर्स लिमिटेड. तर मित्रांनो, गार्डन रिच शिपबिल्डर्स इंजिनियर्स लिमिटेड आणि अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेडने MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. कशासाठी? ॲडव्हान्स वेपन्स डेव्हलप आणि सप्लाय करण्यासाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.